हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सकाळ झाली, आत्ता उठलोय. मला खूप विकनेस फील होतोय म्हणून गच्चीवर आलो होतो. काय माहिती कशामुळे होतंय, पण खूप असं विकनेस सारखं फील होतंय म्हणून वरती आलोय. बघू शकता वरतून किती मस्त दिसतं. समोर आहे ना बजरंगबलीचं मंदिर आहे, तेव्हा तिथे अजून तुम्हाला दाखवतो. वरती टेरेसवरून किती मस्त दिसतं. जास्त झालं एवढीच रोड रस्ता किती मस्त दिसतो. तो तिकडे पांडवलेनी आहे, इकडे पण एक मंदिर आहे आणि इकडे पण एक मंदिर आहे. आमच्याच आजूबाजूला 7-8 मंदिर आहे. आणि मित्रांनो, काल दुपारी मी एक स्ट्रक्चर बनवलं होतं गणपती डेकोरेशनसाठी. मागे एक हे बनवणार होतं, डोंगर टाईप. तसं आज त्याला सिमेंटनी कव्हरअप केलंय. ही बॅक साईड आहे आणि त्याच्या मागे ती फ्रंट साईड आहे. बघू, जी चांगली वाटेल ती ठेवणार आहे. बाकीची बॅक साईडला तर काही गरजच नाही. तर आता खाली जातो, बघतो काय चालू आहे. खाली आला होता आणि म्हटलं भूक लागली, थोडं जेवून घ्यावं. पण बघा मटेरियल किती आणलंय. वडील गेले तर सकाळी, मला तर बरं नव्हतं, मी बोललोच. आता जातो आणि बघतो की काय बनवले जेवायला. मेथीची भाजी आहे, पोळ्या आहे बनवले. आता जेवून घेतो, त्यानंतर दुकानावर जातो. चाललो मी आता दुकानावर. गाडी काढतो. मावशी गेले कुठेतरी. दुकानावर आलोय मित्रांनो, बघू शकता मुलं कशी शाळेत चालले. गर्दी वगैरे काहीच नाही आज, एकदम शांतता आहे, खूप जास्त शांतता आहे. मम्मी बघा इकडे मोबाईल मध्ये बोट घालू राहिली. दुकानावरनं घरी आलो गाईस, आणि खूप बोर होत होतं दुकानावर. त्यामुळे म्हटलं घरी जावा, थोडंसं डेकोरेशनची सुरुवात करावं. तर हे बघा, हे इथं खाली चिटकलंय, तर ते काढायचा प्रयत्न करतोय, निघत नाही. पूर्ण जाम चिटकले. तर हातोडा आणि छेने आणले, त्याच्याने काढून पाहू. काढावं तर लागणारच आहे गाईज. खूप पॅक बसले. माझ्या लक्षातच आलं नाही याच्या खाली काहीतरी प्लॅस्टिकची वस्तू ठेवायला पाहिजे होती, जेणेकरून ते चिटकलं नसतं. कारण ऑलरेडी खाली सिमेंटचा एक लेअर आहे. खूप मुश्किल झाले काढणं. काय माहिती काय होईल. एक तर ते तोडावं लागेल. चुकी झाली, काहीतरी आयडिया करायला पाहिजे होती. ठीक आहे, ट्राय करून निघालं तर खूप बेस्ट आहे. फायनली निघालंय ते. थोडंच एकदा वाटलं होतं की म्हणजे असं तुटलं असं, पण नाही तुटलं. हे बघा, तर स्ट्रक्चर एकदम मस्तपैकी रेडी आहे. मागून एवढं काय खास नाही, पूर्ण चांगलं वाटतंय. इथूनच चांगलं वाटतंय, तर आपण हीच बाजू लावणार. अजून त्याला खूप काम करायचं बाकी. ते करणं, त्याला परत एकदा सिमेंटचा लेअर टाकणार, कारण ते फिनिशिंग एकदम प्रॉपर आली पाहिजे. आता कसं नाही एवढं भारी दिसत आहे, पण ठीक आहे. त्याला स्टँड वगैरेची गरज नाही लागणार, कारण मी त्याला ऑलरेडीच ठेवताना स्टँडनुसारच ठेवलं होतं. आता ते हार्ड झाल्यामुळे एकदम मस्त झाले. त्याला पाणी वगैरे मारतो, सिमेंट वगैरे मारतो. खूप भारी डेकोरेशन होणार आहे. शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा गाईस. त्याला आता मस्त पाणी वगैरे मारलं, कारण हार्ड व्हायला पाहिजे, अजून कडक व्हायला पाहिजे. हे बघा, पाणी वगैरे मारले मस्तपैकी. आता मी चेंज करणार आहे आणि जाणार आहे हेअरकट करायला, कारण मला खूप इरिटेट व्हायला लागले. कपडे वगैरे चेंज केले. आता मी चाललोय हेअरकट करायला. तर काहीच हेअरकट करून झालाय, बघू शकतो किती मस्त हेअरकट झालं. आता चाललोय मी अमित फूड्समध्ये. थोडंसं बेकरीचं प्रोडक्ट पण घ्यायचे होते. अमित फूड्समधलं थोडा किराणा घ्यायचा होता किचनचा, तर घेतो. तर जाणार मी घरी. घ्यायचं आता वाजले 5. मी झोपलो होतो थोड्या वेळ, मला बरं नव्हतं वाटत. वरती आलो तर वरती काहीतरी चालू आहे. हे आपलं डोंगर वाहते. बाईक ऑर्डर देत होती, ऑर्डर झाली आहे कम्प्लीट. खाली सोडते. या अशा पद्धतीने आम्ही ऑर्डर खाली सोडतो. 2 ऑर्डर होते, दोघी पण सोडल्या. पिझ्झा आणि पिझ्झा होतोय. पिझ्झा ओन मध्ये होतोय. मित्रांनो, ऑर्डर वगैरे तो दिली. म्हटलं आता क्लासला जायचंय, तर पटकन फटाफट रेडी होऊन जाऊ. मस्तपैकी रेडी झाले.
आता जाणार आहे मी पहिले शॉपवर, त्यानंतर जाणार आहे मी क्लासवर. तर गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन आले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.